तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज सूरजदाची पण हळद काढायला चालू केली, याच्यामुळे सूरजदाची हळद काढायसाठी आलतो आणि सूरजदाच्या इथं जास्त बाया नव्हत्या, याच्यामुळे 4च बेड काढून दिली होती. आता हे मोगडा नेऊन सोडायचा होता वरतं आणि ते पण 4 किलोमीटर लांब, याच्यामुळेच कटाळा येऊ लागला आणि त्याच्यामुळेच येणे गेलो. जाऊ दे, आता मोगडा आणून सोडा होता. आता लगेच आपल्याला नांगर घेऊन जायचा होता, कारण की नांगर वरतं सोडा होता आणि तेच नांगर न्यायचा होता आपल्याला गावाकडे. नांगरापाशी तर पोहोचलो होतो, पण आता नांगर जोडू लागाय कोण नव्हतं, एकलाच होतो. आता एकल्याची तर बेजारी होणार होती. आता जाऊ द्या, मला एवढं नांगर जोडून आता गावाकडे नेऊन सोडायचं, कारण नांगरायचं पण काम आवरलं होतं. नांगर तो जोडला होता आणि 30 एकर नांगरलं होतं आणि एवढी बेजारी झाली होती नांगरायला. आता जाऊ द्या, मला एवढं नांगरणं झाले, आता नांगरायचं काही काम नाही आपल्या मागं. आता नांगर घेऊन गावाकडे जायचं होतं, एवढंच काम राहिलं होतं आपल्या मागं. नांगर पण गावाकडे घेऊन आलो होतो, पण आगोड राहिली होती, त्याच्यामुळे ट्रॅक्टर इथं साऊलला लावलं होतं आणि नांगर पण आपल्याला दुसरीकडे सोडायचा होता, कारण की आता नांगराचं काम पण आवरलं होतं. पाळी जोडायची होती, पाळीचं काम चालू झालं आपलं आणि आपला घोडा आखड्या सोडून आलो होतो गावाकडे. गाव पण सॅमसूम दिसू लागलं, कारण की गावामध्ये कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळेच गावामध्ये कोणी थांबलं नव्हतं, सगळे मंदिराकडे गेले होते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.